सक्त वसुली संचालनालयाने अर्थात ईडीने वसई विरारमधील आर्किटेक्ट आणि वसई विरार महापालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले असून दिवसभर कारवाई सुरू आहे। ईडीने 14 मे रोजी वसई विरार महापालिकेचे माजी नगररचना संचालक YS रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानासह वसई विरारमधील 13 ठिकाणी छापे टाकले होते। यावेळी रेड्डी यांच्या घरातून 32 कोटी रुपयांचे सोने आणि रोकड जप्त केली होती। YS रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून, त्याचा ईडी सध्या सखोल तपास करीत आहे। त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे। मंगळवारी सकाळीच वसई विरार परिसरातील 16 ठिकाणी ही छापेमारी सुरू असून आता या छापेमारीत नेमकी किती रक्कम जप्त करण्यात येईल याकडे वसई विरारकरांचे लक्ष लागून राहिलं आहे।